नमस्कार, मी गीता. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे घावणे. त्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणे, वरी, चवीपुरता मीठ, घावणे भाजण्यासाठी तेल. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता हे बघा, हे असं पीठ करून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये. आता आपण त्याला चाळून घेऊ. हे हा राहिलेला ना, त्याला परत मिक्सरला लावून घेऊ. आणि हे बघा, असं मस्त पीठ झालं आहे त्याचा. आता हा आपला असा पीठ तयार झाला आहे. आपण त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवू. तुम्हाला जेवढे घावणे पाहिजेत तेवढंच पीठ घ्या, बाकीचं ठेवून द्या. हे बघा, मी एवढंच घेतलं आहे. आम्हाला 4च बनवायचे आहेत, मग मी एवढंच घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात चवीपुरतं, आणि आता पाणी टाकू. असं मिक्स करून घेऊ. आता आपण याला 10 मिनिटासाठी भिजत ठेवू. आता 10 मिनिटानंतर आपलं पीठ व्यवस्थित फुगलेलं आहे. आणि बघा कसं झालं आहे. हे बघा, असं झालं. आता आपण तवा पण तापलेला आहे. आधी एकदम असं तापून घ्यायचा आणि अशी बारीक गॅस करायची. आणि आपण आता घावणे काढून घेऊ. थोडंसं तेल टाकू आणि सगळीकडे लावून घेऊ. आणि ह्याच्यावर झाकण ठेवू. झाकण काढून घेऊ. आणि आता साईडला थोडं तेल लावून घेऊ. आणि हे बघा कसा मोकळा झाला आपला घावणा. आता आपण याला पलटी करू. कशी जाळी धरली बघा घावण्याला. एकदम असं खरपूस भाजून घेऊ. तूप लावलं तरी पण चालेल, तेल लावलं तरी पण चालेल. तूप लावलं तर अजूनच टेस्टी होतो. आता आपण याला काढून घेऊ. हे बघा कशी जाळी पडली बघा घावण्याला. आता आपण जे उपवासाचे घावणे बनवणार आहोत त्याच्याबरोबर खायला बटाट्याची भाजी, ती कशी बनवायची ते बघा. हे 2 मोठे बटाटे आहेत, कच्चेचे आहेत. ते मी असे कट करून घेतलेले आहेत. आणि हिरव्या मिरच्या आहेत, काळं मीठ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, जिरं आहे, आणि हे थोडं पांढरं मीठ पण आहे. आता हे बटाटे मी असे पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. आणि मिरची, जिरं यांची पेस्ट बनवून घेणार आहे. आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. गॅसवर कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकू. आता आपला तेल तापलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ही जिरं आणि मिरची त्याची पेस्ट टाकू. घेऊ. मिक्सरच्या झाकणावर मासे लागेल. असे व्यवस्थित परतवून घेऊ.
तुम्ही जर उपासाला कढीपत्ता कोथिंबीर खात असतील तर कढीपत्ता कोथिंबीर टाकू शकता. आता आपण याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेऊ. त्याच्यामध्ये हे काळं मीठ टाकू आणि पांढरं मीठ टाकू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये गरम पाणी होतं. पाणी जास्त टाकायचं नाही, बटाटे बुडतील तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या. आता बघा 3 शिट्ट्या झाल्यावर आपली भाजी अशी शिजलेली आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आणि अशी थोडी परतवून घ्यायची. घावणे तयार झालेत. आणि ही बटाट्याची भाजी आणि हे घावणे आहेत ना, तुम्ही चहा बरोबर दुधाबरोबर खाऊ शकता. बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले तुमचे घावणे.